मॅडम, तुम्ही यावेळी इथे? सत्यासाठी डबा घेऊन आलात. बरं झालं तुम्ही जेवण घेऊन आलात. सत्यादादांना आज काय खाल्लं नाही, बाकी सगळे राऊंडला गेलेत. मी दार उघडतो, तुम्ही द्या त्यांना जेवण. मी बाहेर थांबतो. वाघमारे, तुझी झोप मोड केली का मी? अहो नाही नाही, ते आत्ताच जरा डोळा लागत होता मला. पण तुम्ही आत्ता इथं यावेळी? तुझ्यासाठी जेवण घेऊन आले. तुझ्या आवडीच्या आळू वड्या केल्यात. सॉरी, जरा उशीरच झाला मला यायला. अहो काय हरकत नाही. बस पटकन खाऊन घे, दिवसभराचा उपाशी आहेस ना. चला. हे घे, पहिला घास माझ्या हात. वा, मस्त झालंय. वाघमारे, तुमचं झालं का जेवण? आळूवडी खाऊन बघ, तीळ टाकून नवीन पद्धतीने बनवले. धर. एक मिनिट, विषय बदलू नका वाघमारे. का उपाशी राहिलात तुम्ही? वाघमारे, माझा इथला पाहुणचार कधी संपल काय माहित नाही. तोपर्यंत तुम्ही उपाशी राहणार आहे का? सत्या, गप्प बस. प्रत्येक रात्रीनंतर दिवस उजाडतोच. आणि मुळात तुझी काही चूक नाही तर तू का थांबशील इथं? मी तुला जास्त वेळ इथं नाही राहू देणार. लवकरच तू बाहेर येशील. हे बघ, आपण दोघं जोवर एकमेकांसोबत आहे तोपर्यंत आपलं कुणीही काही वाकडं नाही करू शकत. आणि तू लवकरच बाहेर येशील आणि त्या पूर्वा मॅडमना कसा धडा शिकवायचा ते मी बघते. म्हणजे नक्की काय करणार आहे तुम्ही? सत्या, सस्पेन्स काय फक्त तुलाच ठेवता येतं? बर ठीक आहे, सस्पेन्स लय झाला. आधी तुम्ही पण जेवून घ्या. तुम्ही पण जेवलेला नाहीये ना? घ्या. आता मला बस, तुझ्या
फाईल ताब्यात घेतलीस चांगलं काम केलं असतं. पण कोर्टात काहीही घडू शकतं. प्रत्येक हेरिंगला वेगवेगळं घडू शकतं. कुठल्याही तारखेला वारं फिरू शकतं. आपल्याला तयार राहायला पाहिजे. ओ डॅडी साहेब, तुम्ही अजिबात जास्त विचार करू नका. थांबा. ए आणा रे त्याला आत. सोडा मला, सोडा म्हणतो ना. बघा कोण्या याला कशाला आणलं इकडे? मी सांगितलं ना तुला, आपल्या जवळचा आपल्या विश्वासातला माणूस इथं आला पाहिजे. मी कुठे आहे, कोणाला, कोण आहे, कोण आहे हा? त्याचा चेहरा बांधलेला आहे, बघा ना त्याच्याकडे. त्याला माहितही नाहीये त्याला कुठे आणलं गेलंय. पण आहे कोण हा? सरकारी वकील. येत्या हिअरिंगला तुमच्या विरोधात केस लढणार होता. तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी म्हणून पुरेपूर मेहनत घेत होता बिचारा. पण मग काय, मला कळलं, मी याला उचललं आणि आता तुमच्या समोर आणून उभं केलंय. हे बघा, बघून घेईन मी एकेकाला. वकील बगडे, कौतुक कौतुक केवळ कौतुक. योग्य वेळी योग्य चाल. थांब. एकदा जिंकायच्या दिशेने वाटचाल केली की दुसऱ्या दिशेने पाऊलच काय, त्या दिशेकडे नजर सुद्धा वळवायची नसते. हे तुम्हीच तर शिकवलं ना. तुमचंच मार्गदर्शन फॉलो करते मी. आता या वकिलाची इथून सुटका नाही होणार. हा या जागेवरून तेव्हाच सुटेल जेव्हा तुमची त्या कोर्टातून निर्दोष सुटका होईल. सोडा मला सोडा. तोवर याचा चांगला पाहुणचार करूया इथेच. हो वकील, याचे हात पाय बांधा. जोर मी सांगत नाही तोवर ह्याला सोडू नका. हे बघा, तुम्ही योग्य करताय. सोडा मला. एकदा या केस मधून निर्दोष सुटलो की मग सत्या आणि मंजिरी वाघमारेचा योग्य कार्यक्रम करणार नाही. कौतुक कौतुक केवळ कौतुक. भरलं का पोट? बरं झालं होतं जेवण? अहो बरं काय, कमाल जेवण झालं होतं आणि मनसोक्त जेवलोय मी. बरं वाघमारे, लय उशीर झालाय, तुम्ही जावा आता घरी हा आणि झोपा. तू पण झोप. माहितीये मला झोप नाही लागणार इथं, पण जागरण नको करू. सध्या मी पोलीस असून तुझ्यासाठी काही नाही करू शकत. ह्याचं लय वाईट वाटते मला. सॉरी. अहो काय बोलताय वाघमारे, सगळं कळतंय मला. तुम्ही हेल्पलेस आहात आणि यात तुमचा काहीच दोष नाहीये. पण सध्या तुझी काही चूक नसताना तुझ्यावर अन्याय होते. आणि एक पोलीस म्हणून सोड, तुझी बायको म्हणून सुद्धा हेल्पलेस आहे मी. याचं वाईट वाटते मला. अहो मग नका वाईट वाटून घेऊ. तुम्ही एक काम करा, इकडे या. सत्या, पोलीस स्टेशन आहे हे, आपली घरची गच्ची नाही आहे. वाघमारे, तुम्हाला काय वाटतं 24 तास माझ्या डोक्यात फक्त रोमॅन्सच भरलेला असतो. अहो त्यासाठी नाही बोलवते तुम्हाला जवळ. मग अहो तुम्ही या तर मग कळेल तुम्हाला. म्हणलं होतं ना, लय मोठा छुपा रुस्तम आहेस. सोड मला, सोड. अहो वाघमारे, ऐकून तरी घ्या माझं. तुम्ही जुन्या वाघमारे परत परत कशाला समोर आणताय? तुम्ही त्या राणरागिणीवाले वाघमारे ऍक्टिव्हेट करा ना. त्या आर्यननं मला किडनॅप केलं होतं, तेव्हा कसा दुर्गेचा अवतार घेऊन त्यांना राधा मला चोप दिला होता तुम्ही. आठवतंय का विसरला एवढ्यात? अहो त्या आर्यनला तुम्ही त्याची जागा जशी दाखवली होती ना, तशीच ह्या पूर्वा मॅडमना बी त्यांची जागा दाखवायची आपल्याला. आणि त्यासाठीच आपल्याला प्रत्येक पाऊल हिमतीने टाकावं लागणार आहे. मग माझ्या बायकोन असं रडत बसून कसं चालेल? आणि आता ना मला कळून चुकलंय, माझी बायको रडणाऱ्यातली नाही आहे. तुम्हीच इथनं मला बाहेर काढणार आणि तुम्हीच त्या पूर्वा पाटील मॅडमना अद्दल काढवणार, याची खात्री आहे मला. मी शब्द देते तुला सत्या, लवकरात लवकर तुला इथून बाहेर काढेन. पण
त्याआधी तू मला इथून सोडलं पाहिजे. सोड. अहो असू दे ना थोडा वेळ, तसं बी चौकीत कोणीच नाहीये. पूर्वा मॅडमनी कॅमेरे पण लावलेत. फुटेज बघितलं तर अहो बघू दे की मग, त्यांना आपल्याला एकमेकांपासून वेगळं करायचंय ना, मग त्यांचाच प्लॅन हाणून पाडल्यागत होईल, मज्जाच येईल उलट. मला मज्जा करत नाही बसायचं. सोड. नाही सोड सोड सोड. नाही सोड. सातारचा वाघ एवढ्याच्या चिमट्याने कळवळाला. झोप. निघते. अहो वाघमारे, वाघमारे थांबा की. वाघमारे पडवळ. हा. सगळ्या कागदपत्र नीट चेक करा. हो भारती मॅडम. आणि आपल्याकडे एकूण 4 फाईली रेडी आहेत आणि या सगळ्या फाईल पुरावा नभावी तशाच फोडून आहेत. त्यामुळे सत्यदादांना सोडवायला काहीच अडचण येणार नाही. चांगलंच आहे ते. मी लगेच चार्जशीट बनवायला घेते. काय कसली गडबड सुरू आहे? मॅडम, आज सत्याला कोर्टात घेऊन जायचंय. त्याच्याच फाईल जमा करत होते. कोणी सांगितलं तुम्हाला त्याला कोर्टात घेऊन जायचंय म्हणून? मॅडम हो, ते नियमाप्रमाणे आज. गप्पा बसा. नियम वगैरे मला नाही शिकवायला जायचं. इथे नियम मी बनवते, माझ्यानुसार इथले नियम चालणार. आणि मला कायदा नाही शिकवायचा. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं. त्याला सडू दे अजून थोडे दिवस इथेच आतमध्ये, म्हणजे अक्कल थाऱ्यावर येईल. त्या रानडे प्रकरणाच्या पंचनाम्याचे डिटेल्स मला माझ्या टेबलवर हवेत. आणि आजवर झालेल्या सगळ्या गुन्ह्यांचे, सगळ्या गुन्हेगारांचे सगळे डिटेल्स मला माझ्या टेबलवर आत्ताच्या आत्ता हवेत. कळलं? या कामात मला कुठलीही दिरंगाई चालणार नाही. चला पटपट कामाला लागा. भारती मॅडम, तुम्हाला वेगळा मेल करू का रिक्वेस्ट साठीचा? ते सांगितले ते काम पटकन करा. नाही मॅडम. मॅडम, सत्याला असं चौकीत ठेवणं नियमाच्या बाहेर आहे. प्लीज मला नियमाच्या बाहेर जाऊन काम करायला सांगू नका. इनफ. जेवढं सांगितलंय तेवढं काम करा. इथं ना सगळे माजलेले आहेत. तोंड वर करून उलट बोलण्याची हिंमत होते ना, एकेकाला बरोबर दाखवते मी. काय कुठं निघाल्या सकाळ सकाळ महाराणी? हा, आता ड्युटीवर चालले असं म्हणू नको बरं का, कारण आम्हाला ठावाय तुला सस्पेंड केलंय ती. नाहीतर अजून असं म्हणशील का सकाळ सकाळ मी मंदिरात चालले म्हणून. माझ्या लेकाची जेवढी मला काळजी आहे ना, तेवढी काय काळजी तुला नाही ठावाय मला. माझं एक महत्वाचं काम आहे, तिकडे चालले. नाही ठीक आहे, जा म्हणजे तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा, पण घरातली सगळी कामं आमच्यावर टाकून जाऊ नका. म्हणजे ती सगळी करा आणि कुठं जायचंय तिकडे जा. सगळी कामं झाली. हा, पटत नसेल तर बघू शकता. समधी कामं बघली मी तुझी. सपने जाऊन बघ जबर तिने समधी कामं केलीत का ती. नाही बेड, तू इथंच थांबा, इथनं हालायचं नाही तू अजिबात. हे सपने जागा बघून यायचा. हा हा बघते, इथंच थांबा तुम्ही. सपने, ही म्हणती तशी हिने समधी कामं केलीत का? खूप लगा का, बोल की लवकर. आले आले. मम्मी, सगळी कामं झालीत, सगळं स्वयंपाक बी रेडी आहे आणि धुणं भांडी सगळं झालंय. दोन बी झालंय. कपडे वाळत घातलेले पाहिले मी. समधी कामं झालेत. असं कसं समधी काम? सगळी कामं झालीत. हा, फक्त चपात्या करायच्या राहिल्यात अजून. काय चपात्या करायच्या? खूप लक्ष काय म्हणली मग समधी कामं झालेत म्हणून. बरं नीट बघायला काय झालं तुला? चपात्या करायच्या राहिल्या ती स्वतःच्या तोंडाला सांगती आणि तू नीट बघितलं नाही तिथं. हा, आज कसं बघून आलीस?
तेवढंच विसरलं. हा, विसरलं म्हण. डोळा काय फुटलं होतं का तुझं? नीट बघत नाही का तुला? खोकला. हा, चपात्या आहेत ना करायच्या? जा मग, चपात्या करायला घे. मम्मी साहेब चपात्या करायला मला काहीच त्रास नाही, पण जेवणाचा टाइम होईपर्यंत त्या शिळ्या होतील ना गारगार. तुम्हाला चालणार असेल तर सांगा, लगेच घेते करायला. हे थांब थांब. राहू दे. मला नाही आवडत शिळं खायला. मला कसं असं तव्यावरची गरम पोळी अशी ताटात घ्यायला आवडते आणि मग मस्त असं गरम गरम खायला आवडते. हा, मला बी. तुला पण इच्छा का तुझं लगे? मला पण हवलक कुठली. हो ना, मग पीठ मळून ठेवलंय, करा आणि खा. हा, आम्हाला सांगते हे करा खा म्हणून. हा, तुला चेष्टेत महाराणी काय म्हणलं का? महाराणी सारखं हुकूम सोडलेस आहे आम्हाला तू, करा खावा म्हणून. काय नाही, अजिबात बाहेर फिर जायचं नाही, कुठं सांगून ठेवते तुला. ए सपने, बाकीची पण कामं राहिले ना अजून, ती करायची. आणि ती खुळी धुवायच्यात, बेडशीट धुवायच्यात, पडदा धुवायच्यात, पुन्हा ती फर्निचर पुसायचंय. हा फर्निचर पुसायचंय, आणि टेबलावरची कापड धुवायच्यात, आणि चिरूक मिरूक समजा आहे की काम, ती समधी कामं करत जा. चल का सपने, ती बघू आपण कसं काम. चला चला. हा बस, बाहेर जाते ड्युटीच्या नावाखाली. आधी बाहेर जाते ना, आता बोलत तिला बाहेर चालली, बाहेर जाते. मॅडम, रानडे केसचा पंचनामा क्लिअर आहे. एक मिनिट, कुठे क्लिअर आहे नीट? फॉरेन्सिक रिपोर्ट पेंडिंग आहे, तो जा आणि तो फाईलला सोडायचा. मॅडम, त्याची सॉफ्ट कॉपी आहे आपल्याकडे, ती पेनड्राईव्ह मध्ये घेऊन जमा केली तरी चालते. मी सिनियर आहे ना तुमची, जा येऊन जा. ऐकायचं माझं. हो पण मॅडम, मी तुमचं ऐकून घ्यायला बांधील नाहीये. मला या केस संदर्भातले सगळे रिपोर्ट्स हवेत, कळलंय ना? जा मग आता आणि प्रिंटआउट काढून आणा. निघा. मॅडम, हा कोर्टाचा अहवाल आणलाय. ज्यांना सोडायचं होतं त्यांना सोडलंय. आता आम्ही चार्जशीट घेऊन निघतोय. कुठे निघालात? कुठेही जायचं नाहीये. गुन्हेगारांच्या नोंदी करायच्या आहेत, त्या पेंडिंग आहेत. ते कोण करणार? तुमची सासू. जा आणि नोंदी करा. आणि प्रिंटआउट्स काढण्यासाठी साताऱ्याच्या बाहेर जायला लागत असेल तर प्लीज जा. निघा आता. माझी सुटका होऊ नये म्हणून मुद्दाम यांनी सगळ्यांना कामाला लावलंय. मॅडम, ह्या घ्या रिपोर्टचा प्रिंटआउट, लगेच जोडते फाईलला. एक मिनिट. लगेच जोडते काय? इकडे आणा, मला चेक करू दे. हे काय केलं मॅडम? फाडल्यात का कॉपीज? प्रिंट्स अनक्लिअर होत्या, क्लिअर दिसत नव्हतं. जा दुसऱ्या प्रिंट्स आणा, जरा क्लिअर असतील अशा आणा. अहो मॅडम, दुसऱ्या फोटोकॉपीचं दुकान खूप लांब आहे. जितकं दूरवर जायला लागेल ना तितकं दूरवर जा आणि आणा. पगार कसला घेताय तुम्ही? इथे ड्युटी करण्याचा की एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा, त्याची खातिरदारी करण्याचा? नक्की कसला पगार मिळतो? अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? जा लवकर, पटकन जा आणि कॉपीज घेऊन या. निघा. काय बघतोयस रे? राग येतोय माझा? शिव्या घालत असशील ना मनातल्या मनात? हा, तू बघ आता. नाही तुझ्या प्रेमाचं भूत उतरवून दाखवलं ना तर
तुझं प्रेमाचं भूत उतरवून टाकणार आहे मी आता. इतक्या सहजासहजी तुला इथून नाही जाऊन देणार. तुला पण कळलं पाहिजे ना, पूर्वा पाटील मॅडम सोबत पंगा घेतला की काय काय बघावं लागतं. तुझी इथून सुटका होणं दूरच, तुला कोर्टात सुद्धा जाऊन नाही देणार मी. तू इथेच चढणार. तुझ्या मनाची तयारी करून घे तशी. पप्या, एक कडक स्पेशल मलाई मारून कमी साखरेचा. तुम्ही तर चहा पित नाही ना. पिणार, आजपासून पिणार. टाइमाला रक्त सुद्धा पिणार. तू सांगते तेवढा ऐक आणि आधी त्या गाण्याचा आवाज वाढव. झकास गाणं आहे आपलं फेवरेट. हा हा बरोबर. तुझा टपरीवाला असं नाही ऐकणार.
गुड मॉर्निंग मॅडम. हा काय फालतूपणा आहे? फालतूपणा? कसला फालतूपणा मॅडम? नाही म्हणजे मला कळलं नाही. मी तर माझं काम करते ना. आमची टपरी आहे. आम्ही इथं व्यवसाय करतो. हा तुम्हाला फालतूपणा वाटतोय? काय? आता तुम्ही मला सस्पेंड केल्यावर मी काय घरीच बसून राहू का मॅडम? ना आता रागाच्या भरात घरीच बस अशी ऑर्डर देऊ नका म्हणजे झालं. नाटक आहेत, सगळी नाटकं सुरू आहेत. पण हे सगळं खूप महागात पडणार आहे तुला मंजू. मंजू सस्पेंड केल्यानंतर मंजिरी मॅडमची मंजू झाली. चांगलंय. तसंही तुमच्याकडून रिस्पेक्ट करण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. अति होतं, जास्त बोलताय. ते तर तुम्ही केलं मॅडम इथं आल्यापासून. हा उद्धटपणा तुला खूप महागात पडणार आहे, आत्ताच सांगून ठेवते. अहो मॅडम काय बोलताय? तुमचा नक्की प्रॉब्लेम काय हो? चहा विकणं, फोटोकॉपी काढून देणं, लोकांच्या बिघडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करून देणं, ही सगळी कष्टाची काम. आणि कष्टाची कामं करणं म्हणजे गुन्हा आहे असं कुठे लिहिलं? दाखवा ना मला. सांगा. नाही सांगता येत. मी कुठलंही बेकायदेशीर काम करत नाही. आणि तरी तुम्हाला वाटत असेल की माझा व्यवसाय बेकायदेशीर आहे तर मला अटक करा. पण त्याआधी हे सिद्ध करा